बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करून तिथं मोठा हिंसाचार सुरू आहे। याचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरातील हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आलं। भारत सरकारनं बांगलादेशावर आर्थिक, व्यापारी आणि राजकीय निर्बंध घालावेत, तसेच तिथल्या दहशतवादी आणि कट्टरवादी घटकांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बांगलादेशातील हिंदूंना जिवंत जाळून मारणं, हिंदूंची घरं आणि दुकानं जाळणं असे प्रकार वारंवार घडत आहेत। याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आलं। हिंदूंवर अत्याचार करून हिंसाचार माजवणाऱ्या बांगलादेशावर भारतानं आर्थिक, व्यापारी आणि राजनैतिक निर्बंध घालावेत, तसंच तिथल्या दहशतवादी आणि कट्टरतावादी घटकांविरोधात कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतांमध्ये बांगलादेशाचा जाहीर निषेध केला। बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी राजनैतिक, कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी करत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी हिंदू जनजागृतीचे शिवानंद स्वामी, महेश जाधव, किशोर घाटगे, अशोक देसाई, डॉक्टर मानसिंग शिंदे, उदय भोसले, सुशील भांदिंगरे, प्रशांत पाटील, राजू यादव, सुनील सामंत, सविता कांबळे, राजाभाऊ मेते, साधना गोडसे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते।